विवाह नोंदणी का आणि कशी करावी? समजा ए आणि बी यांचे लग्न झाले व लग्नानंतर ते पासपोर्ट काढण्याकरिता पासपोर्ट कार्यालयात गेले. पासपोर्ट कार्यालयामध्ये ए आणि बी यांना काउंटरवरील अधिकारी यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र मागणी केले, परंतु ए आणि बी यांनी विवाह प्रमाणपत्राची नोंदणी न केल्यामुळे त्यांच्याकडे विवाह प्रमाणपत्रच नव्हते. चला तर आपण बघू विवाह प्रमाणपत्र म्हणजे नक्की काय, ते का गरजेचं आहे. मॅरेज रजिस्ट्रेशन म्हणजे लग्नाचा सरकारी पुरावा. भारतात 2 कायदे आहेत ज्या अंतर्गत लग्न नोंदवले जाते. हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मीयांसाठी. स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 वेगवेगळ्या धर्मातील जोडपी किंवा कोर्ट मॅरेज साठी. म्हणजेच लग्न कितीही थाटामाटात केलं तरी मॅरेज सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय ते कायदेशीर दृष्ट्या नोंदलेलं मानलं जात नाही. आता आपण बघू नोंदणीची प्रक्रिया. विवाह नोंदणी करण्यासाठी वधूवरांना मॅरेज रजिस्ट्रार ऑफिसला जावं लागतं. तेथे वधूवरांचे आधार कार्ड, 2 साक्षीदारांचे आधार कार्ड, लग्नाचे फोटो, लग्न पत्रिका व जन्म प्रमाणपत्राची नोंदीचा पुरावा हे कागदपत्र देणं आवश्यक आहे. विवाह नोंदणी अर्ज आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येईल. दिलेल्या तारखेला वधूवर तसेच 2 साक्षीदार यांना मॅरेज रजिस्ट्रार ऑफिसला हजर राहणं बंधनकारक आहे. मॅरेज रजिस्ट्रार आपण दिलेल्या सर्व कागदपत्राची तपासणी करून आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट इश्यू करतील. म्हणून लक्षात ठेवा, लग्नाच्या गोड आठवणींसोबत मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळवलं तरच लग्न खरंच सुरक्षित आणि कायदेशीर ठरतं. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.